नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे परत एकदा स्टडी विथ गुरु या आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवरती. तर उच्च न्यायालय मुंबई त्यासोबत जी खंडपीठं आहेत छत्रपती संभाजीनगर आणि नागपूरला, तर या तीनही ठिकाणी जवळपास क्लर्क पदाची पदभरतीची जाहिरात मगाशी प्रसिद्ध झालेली आहे. अर्जसुद्धा सुरू झालेले आहेत. ज्यांना कुणाला अर्ज करायचा असेल तर करून टाका. एक चांगल्या प्रमाणात, एक मोठ्या प्रमाणात जागा त्या ठिकाणी आहेत. सो बऱ्याच विद्यार्थ्यांचा डाऊट असा होता की यामध्ये जो काही तुमचा पेपर असणार आहे 90 प्रश्नांचा आणि जो काही तुम्हाला वेळ जो आहे तो 1 तासाचा दिला जाणार आहे. त्यानंतर तुमची जी आहे ती स्किल टेस्ट वगैरे ती असणार आहे. त्यानंतर तुमचं सिलेक्शन प्रोसेस सुरू होईल. सो पहिल्या टप्प्यामध्ये जी काही रिटन टेस्ट तुमची घेतली जाणार आहे, सो तो कशा पद्धतीचा हा पेपर असेल याबद्दल बऱ्याच जणांना डाऊट आहे. कशा पद्धतीचे प्रश्न असतात हे बऱ्याच जणांना कन्फ्युजिंग वाटत आहे. सो त्यालाच अनुसरून आपण जो आहे तो 10 ऑगस्टला जो काही 2025मध्येच जी अशाच टाईपची एक भरती निघालेली होती क्लर्क पदासाठी, तर त्याच्यासाठी सेम आत्ताचा जो काही पेपर पॅटर्न आहे, आत्ताची जी काही प्रोसेस आहे सिलेक्शन प्रोसेस त्याच पद्धतीची होती. सो पहिला टप्पा जो होता लेखी परीक्षेचा, त्याच्यामध्ये कशा पद्धतीचे प्रश्न विचारलेले होते ते आपण आजच्या या व्हिडिओतून कव्हर करणार आहोत. म्हणजेच एक पद्धतीनं PYQ पेपर, प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर आपण या ठिकाणी पाहणार आहोत. त्या अगोदर नवीन असाल अवश्य सबस्क्राईब करून घ्या आणि याच्यासाठी जे काही स्टडी मटेरियल वगैरे हवं असेल, सराव पेपर्स म्हणा, सो ज्यांना कुणाला हवे असतील त्यांनी मला या क्रमांकावर संपर्क करून द्या. त्या पेड आहेत, लक्षात ठेवा. सो पाहूयात पहिला प्रश्न, वेळ न घालवता, आणि आज आपण पार्ट फर्स्ट पाहूयात. 50 प्रश्न आपण या ठिकाणी कव्हर करूयात. ओके. सो याच्यामध्ये जर बघायला गेलो की जो काही आपला पहिला प्रश्न आहे किंवा मराठी ग्रामरचा हा पहिला भाग होता, ज्याच्यामध्ये बघा हा स्पेशली करून काय दिले की खालीलपैकी शुद्ध शब्द ओळखा. लिहून घ्या वाटल्यास की अशा अशा पद्धतीचे प्रश्न या ठिकाणी येतात म्हणून. ओके. सो बघा याच्यामध्ये आपल्याला काय दिलं की खालीलपैकी शुद्ध शब्द आपल्याला ओळखायला सांगितलं. तर याच्यामध्ये बघायला गेलं पहिलं ऑप्शन अंतरात्मा हे बरोबर आहे. ओके. परत खालील शब्दातील अचूक शब्द निवडा, त्याच पद्धतीचा आहे हाही प्रश्न. सो नोट डाऊन करून घ्या. याच्यामध्ये परत बघायला गेलं की परिस्थिती जो आहे तो याच्यामध्ये जे दिलंय ते बरोबर असेल. आणि ही जी आहे ती ऑफिशियल आन्सर की आहे. याच्यामध्ये काही डाऊट, काही करेक्शन जर असतील तर मला नक्की कळून द्या. परत काय दिलं की खालीलपैकी कवी सिमित्र म्हणून कोणास ओळखले जाते. तर कवी सिमित्र या नावाने ज्यांना ओळखलं जातं तर त्यांचं नाव आहे किशोर कदम. ओके. सो नोट डाऊन करून घ्या. प्रल्हाद केशव अत्रे यांना माहिती असेल सगळ्यांना. परत किशोर नायगावकर, परत किशोर नांदस्कर यांची सगळी टोपण नावं तुम्ही पाठांतर करून घ्या. परत गड आला पण सिंह गेला या वाक्याचा प्रकार कुठला. तर वाक्याचा प्रकार यावर सुद्धा प्रश्न अगदी कॉमन असतात, जास्त असं हार्ड लेवलचं नाहीये. फक्त तुम्हाला व्यवस्थित पेपर पॅटर्न समजून घेऊन ते तुम्हाला कळायचं आहे. तर ते कुठल्यामध्ये मोडतं, तर ते संयुक्त वाक्याचं ते उदाहरण आहे. परत सोवळे या शब्दाच्या जोडीने येणारा शब्द कोणता किंवा शब्द शोधा. तर सोवळे या शब्दाच्या जोडीनं जो काही शब्द तुम्हाला दिसून येतो तो कुठला असेल. सो तो सुद्धा हा ओवळे, सोवळे ओवळे त्या ठिकाणी म्हटलं जातं. परत हात टेकणे म्हणजे काय. तर हात टेकणे म्हणजे काय, तर याचा जो आहे तो धीर सुटणे. ओके. म्हणजेच एक मनातून जी काही तुमची आशा असेल जिंकण्याची वगैरे, तर ते धीर सुटणे, ते कमी होणे वगैरे ते त्याचं बरोबर येतं. ओके. सो परत याच्यामध्ये पुढं बघा किंवा हात टेकणे म्हणजे धीर सुटणे नाही येणार. ओके. थोडं करेक्शन करून घ्या. हा नाईलाजामुळे माघार घेणे वगैरे म्हणू शकता. म्हणजेच ते कारणास्तव मागं घेऊ शकता ना तुम्ही. ओके. असो. परत पुढं बघा की सज्जन या शब्दातील संधी प्रकार आपल्याला ओळखायचं आहे. तर सज्जन याचा जो काही संधी प्रकार दिलाय तुम्हाला, तर हा व्यंजन संधीचा प्रकार आहे ना. ओके. 7वा प्रश्न व्यंजन संधीमध्ये हा मोडतो. ओके. परत पुढं बघा काय दिलं की मुक्ताफळे उधळणे या वाक्यप्रचाराचा अर्थ तुम्हाला ओळखायचा आहे. तर मुक्ताफळे उधळणे म्हणजे काय की मूर्खासारखं बोलणे. काय मूर्खासारखं बोलतोय, काय मुक्ताफळे उडवतोय असं म्हणतो ना आपण, त्या पद्धतीनं ते येईल. ओके. हे थोडं करेक्शन करून घ्या. याचं सुद्धा सी आहे बरं. परत पुढं बघा
की तो मोठ्याने गातो या वाक्यातील क्रियाविशेषण तुम्हाला ओळखायचं आहे. तर तो मोठ्याने गातो या वाक्यातील जो काही क्रियाविशेषण तुम्हाला दिसत आहे तर तो मोठ्याने, तो कसा गातो, मोठ्याने गात आहे. ओके, क्रियाविशेषण ओळखलंय आपल्याला. क्रिया म्हटलं तर गाणे त्याच्यामध्ये येतो, म्हणजेच गातो वगैरे तो. परत खालीलपैकी हे विशेष नाम नाही म्हटलंय, विशेष नाम नाही असं आपल्याला ओळखायचं आहे. तर विशेष नाम नसलेलं कुठलं, नदी. नदी हे काय आहे, नदी हे सामान्य नामामध्ये वळतं. ओके, सो सगळ्यांनी नोट डाऊन करून घ्या. आणि परत सांगतोय, सबस्क्राईब केलं नसेल करून घ्या, कारण का पुढं सुद्धा याच्याशी रिलेटेड जे काही क्वेश्चन पेपर्स, त्यानंतर परत तुम्हाला सरावासाठी जो काही पेपर पॅटर्न असेल त्या पद्धतीनं आपण परिपूर्ण सराव त्या ठिकाणी करून घेणार आहोत. परत सिरीजसुद्धा चालू केलेली आहे. आता हे अशा पद्धतीचे 10 प्रश्न मराठी व्याकरणाचे असतात, 10 प्रश्न इंग्रजी व्याकरणाचे असतात. सो हे मराठी व्याकरणाचे 10 झाले. हा रिसेंटली झालेला पेपर आहे. परत इंग्रजी व्याकरणामध्ये तुम्हाला जो आहे तो 11 ते 15 प्रश्न, म्हणजे जवळपास 5 प्रश्न जी असतात ना, ती तुम्हाला व्याकरणावर म्हणण्यापेक्षा पॅरेग्राफवर विचारली जाणारी असतात. आता याच्यामध्ये त्यांनी कसं दिलंय पाहून घ्या. बाय हे A, B, C, D याच्यामध्ये जे दिलंय ना, इथंच तुम्हाला जास्तीत जास्त याच्यावरच तुम्हाला विचारतील. म्हणजे जसं की बघून घ्या, याच्यामध्ये सिलेक्ट द मोस्ट ऑप्शन टू फिल इन द ब्लँक, म्हणजेच इथं जो काही ए या ठिकाणी कुठलं ऑप्शन बरोबर येईल. म्हणजेच तुम्हाला काय करावं लागेल की इथून हे इंडिया अँड द बिगेस्ट कंट्री बाय डॅश रशिया, हे अशा पद्धतीनं तिथं योग्य तुम्हाला टाकावं लागेल. ओके, सो इथं बघा याच्यामध्ये कुठला उत्तर वगैरे येईल असं तुम्हाला ओळखायचं आहे. ओके, सो 11वा क्वेश्चन्स आहे हा. तर याच्यामध्ये जर बघितलं तर सी ऑप्शन या ठिकाणी बरोबर आपल्याला दिसून येतोय, कंट्री बाय एरिया. ओके, म्हणजेच हा पूर्ण वाक्य वाचा ना. दिस इयर द वर्ल्ड लार्जेस्ट डेमोक्रेसी इंडिया अँड द बिगेस्ट कंट्री बाय एरिया रशिया आहे ना, म्हणजे क्षेत्रफळाच्या दृष्टीने काय आहे, रशिया त्या ठिकाणी मोठं आहे. परत पुढे बघायला गेलो की सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट ऑप्शन टू फिल इन द ब्लँक बी, परत सी, डी. म्हणजे फक्त आपल्याला ब्लँक फिलअप करायचे आहेत. परत काय दिलं की ऑप्शन बीच्या ठिकाणी काय येईल, हा अशा पद्धतीने बघायचं आहे. वाईल इंडिया हॅज डॅश सेपरेट स्ट्रॅटेजिक, परत इथं काय दिलं, पार्टनरशिप पीस विथ द मोर दॅन द 2 डझन्स ऑफ कंट्रीज. हा इथून इथपर्यंत हा वाक्य झाला. आता याच्यामध्ये जे येणारं योग्य आहे ते कुठलं असेल, तर याच्यामध्ये जो काही तुम्हाला ऑप्शन दिसत आहे तर ते त्याच्यामध्ये वाईल इंडिया हॅज लिंक्ड. ओके, त्याची जी काही लिंक्ड म्हणजेच जे काही तुमचे मैत्रीचे सहसंबंध वगैरे आहेत ते वगैरे त्याच्या संदर्भात. ओके, वाईल इंडिया हॅज अ लिंक्ड सेपरेट स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप पॅक्ट विथ मोर दॅन 2 डझन्स ऑफ कंट्रीज अशा पद्धतीनं आहे. म्हणजे त्याचे रिलेशन्स वगैरे खूप साऱ्या कंट्रीसोबत आहेत. हे अशा पद्धतीनं हे प्रश्न असतात. परत पुढे बघायला गेलं की सिलेक्ट द मोस्ट ॲज इट इज, तेच बघायचं आहे. सीच्या ठिकाणी काय येईल, तर बघा सीचं कुठं आहे, रशियन इन डिसेंबर 2010. म्हणजेच इथं काय दिलं की इथून वाक्य घ्या, द इंडियन अँड रशियन गव्हर्नमेंट्स इन द डिसेंबर 2010 डॅश देअर बिटरल्स स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप टू वॉट द दे टर्न द स्पेशल वगैरे अशा पद्धतीने ते इथंपर्यंत हे वाक्य त्या ठिकाणी आहे. आता याच्यामध्ये जर बघायला गेलं तर सीच्या ठिकाणी जे तुमचं योग्य दिसेल ते कुठलं असेल, याच्यामध्ये इव्हॅल्युएट ते त्या ठिकाणी येईल. ओके, सो इथं तुम्हाला सिंपल पद्धतीनं ॲड करायचं आहे. थोडं झूम इन झूम आउट करतोय, पाहून घ्या. परत डीच्या ठिकाणी जर बघितलं, द न्यू डेली बेस्ड डॅश फाउंडेशन फॉर द नॅशनल सिक्युरिटी रिसर्च विच डीड अ कंपॅरेटिव्ह असेसमेंट, त्यानंतर ऑफ इंडिया स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप वगैरे अशा पद्धतीनं ते दिलेलं आहे. आता डीच्या ठिकाणी तुम्हाला काय त्या ठिकाणी काय टाकायचं आहे, फिल इन द ब्लँक जी आहे ती तुम्हाला टाकायचं आहे. तर थिंक टँक त्या ठिकाणी येईल. ओके, सो हे 2 वाक्य वगैरे तुम्हाला ॲड करायचे होते. परत पुढं बघायला गेलं की शेवटचा सिलेक्ट द मोस्ट ॲज इट इज सेम आहे. ईच्या ठिकाणी तुम्हाला टाकायचं आहे. पाहून घ्या, हे अर्जंट अँड डॅश दिले, तर याच्यामध्ये जर बघायला गेलं तर कुठलं येईल, हे सी बरोबर त्या ठिकाणी दिसून येईल. ओके, सो नोट डाऊन करून घ्या. आणि काही जर तुम्हाला कळत नसेल हे नेमकं कुठून आलंय ते व्यवस्थित पहा, तिथे तुम्हाला दिलेलं आहे.
परत पुढं बघूयात आपण. पुढचा प्रश्न काय दिलो की सिनोनिम ऑफ द नोविस याचं आपल्याला समानार्थी ओळखायचं आहे, लक्ष ठेवा. ओके, सिनोनिम्सचं याचं जे याचं म्हणजेच बिगिनर, नोविस म्हणजेच स्टार्टर वगैरे, जो नवीन नवीन असतो त्याला म्हणतात. परत फ्रॉम द फॉलोइंग सिनोनिम प्रिस्टीन ना, ओके, प्रिस्टाईन वगैरे याचं सुद्धा तुम्हाला समानार्थीच त्या ठिकाणी द्यायचं आहे. प्रिस्टाईन म्हणजे अगदी प्युअर, बरं, त्याच्यामध्ये काही मिक्स वगैरे नसेल. ओके, प्युअर त्या ठिकाणी येईल. परत डायरेक्शन फिल इन द ब्लँक्स वगैरे म्हणजे 18 ते 19 वगैरे. हेल्थ इज टू मच इम्पॉर्टंट टू बी याच्या ठिकाणी डॅश डॅश दिलेलं आहे. तर इथं जर बघायला गेलो कुठलं ऑप्शन येईल? सी. ओके, नेग्लेक्टेड वगैरे आहे, टू बी नेग्लेक्टेड वगैरे. ओके, परत द टीम वर्क डॅश टू कम्प्लीट द प्रोजेक्ट ऑन द टाईम म्हणजेच सिम्पल पद्धतीनं इथं तुमचं काय येईल? क्विकली येईल ना. सो अशा पद्धतीचा हा असतो इंग्रजी व्याकरण. सोपे प्रश्न तुम्हाला त्या ठिकाणी दिसून येतील. जेवढं जास्त होईल तेवढं अशा पद्धतीचे प्रश्न सोडवण्यात वेळ घालवा, तेच तुम्हाला उपयोगी त्या ठिकाणी पडतील. परत इथं काय दिलं की ॲडम्स आणि फेअर्स वगैरे दिले की ब्लड इज थिंकर दॅन वॉटर. तर याचं तुम्हाला काय द्यायचं आहे? बेस्ट एक्सप्रेस द मिनिंग ऑफ ॲडम वगैरे. म्हणजेच तुम्हाला सिम्पल पद्धतीने सांगायला गेलं तर जो काही तुम्हाला वाक्यप्रचार म्हणा किंवा म्हणी या ठिकाणी दिलेलं आहे त्याचं तुम्हाला अर्थ या ठिकाणी स्पष्ट करावं लागणार आहे किंवा त्याचं एक अर्थ या ठिकाणी द्यावं लागणार आहे. ओके, अशा पद्धतीचा हा आहे. सो याचं जर बघायला गेलं ब्लड इज थिकर दॅन वॉटर, तर फॅमिली रिलेशनशिप अँड द लॉयलिटीज आर द स्ट्रॉंगेस्ट द मोस्ट इम्पॉर्टंट वन्स. अशा पद्धतीने हे ए ऑप्शन त्या ठिकाणी असेल. आलं लक्षात? सो हे सगळं नोट डाऊन करून घ्या, जेवढं जास्त होईल तेवढं अशा पद्धतीचे प्रश्न वगैरे असतात. परत टू स्पाईल द बीन्स वगैरे, तर याचं सुद्धा काय येईल? टू रिव्हील अ सिक्रेट वगैरे. परत याच्यामध्ये परत पुढं काय दिलं की 22 ते 24 इन द फॉलोइंग क्वेश्चन सम पार्ट्स ऑफ द सेंटेन्स मे हॅव एरर. म्हणजेच तुम्हाला सिम्पल पद्धतीने सांगायला गेलं एरर या ठिकाणी शोधायचं आहे. तर इथं जर बघितलात कितवा 22वा क्वेश्चन्स आहे ना, तर याच्यामध्ये पहिलं जे क्वेश्चन दिसतंय तुम्हाला, इट लुक मी ऑलमोस्ट अन हवं टू फिल द ॲप्लिकेशन फॉर्म म्हटलंय. याच्यामध्ये जर बघायला गेलं तर इथं येणारा जो काही एरर वगैरे दिसत असेल तर इथं ऑलमोस्ट अन हवं त्या ठिकाणी येईल. ओके, ऑलमोस्ट अन हवं येईल ना, AN त्या ठिकाणी येईल. परत विथ अ फ्रेश कोट ऑफ पेंट द स्कूल कॅन लुक मच नाईस अशा पद्धतीनं दिलंय. तर इथं जर बघायला गेलं कुठलं येईल? तर इथं जे आहे ते लुक मच नाईस हे जे आहे ते त्याच्यामध्ये येणार नाही. परत याच्यामध्ये 24वा माय फ्रेंड बिकम अ टेरिबल अपसेट. परत आफ्टर लुझिंग हर पर्स वगैरे ॲट द सुपर मार्केट. ओके, त्याच्यामध्ये काय येईल? हा इथं जो दिसतोय माय फ्रेंड बिकम हे येणार नाही. ओके, परत याच्यामध्ये करेक्ट स्पेलिंग वर्डचे तुम्हाला विचारलेले आहेत 25 ते 26. याच्यामध्ये जर बघायला गेलं तर जो काही ॲफिडेविट हे तुम्हाला व्यवस्थित हे स्पेलिंग बरोबर आहे. परत त्याच्यामध्ये एंटरप्रेनरची सुद्धा विचारलेलं होतं, तर हे सुद्धा हा जो आहे तो शेवटचा त्या ठिकाणी येईल. त्यानंतर परत बघायला गेलं की प्रोफेशनलिज द अपोजिट ऑफ प्रोफेशनलिज म्हटलंय. तर याचा जो काही प्रोफेशनलचा अपोजिट विरुद्धार्थी मॅच्युअर वगैरे त्या ठिकाणी येईल. ओके, सो सगळ्यांनी नोट डाऊन करून घ्या. आलं लक्षात? परत 28वा प्रश्न काय म्हणतो? चला 28वा प्रश्नाबद्दल बघूयात की आउट ऑफ द 4 अल्टरनेटिव्ह चूज द वन विच कॅन बी सबस्टिट्यूट फ्रॉम द गिवन वर्ड्स ऑफ सेंटेन्स. म्हणजे सिम्पल पद्धतीनं तुम्हाला जो आहे तो एक शब्द त्या ठिकाणी द्यायचा आहे. अशा पद्धतीचा हा क्वेश्चन्स आहे. तर बघा याच्यामध्ये काय दिलं की अ चाइल्ड हू हॅज लॉस्ट बोथ ऑफ हिज पॅरेंट्स इन कॉल्ड. म्हणजेच सिम्पल पद्धतीनं एक अनाथ मुलाला काय म्हणतात अशा पद्धतीनं आहे. ओके, सो याच्यामध्ये जर बघायला गेलं की ॲन ऑर्फन त्याला आपण म्हणतो किंवा त्याला आपण एक अनाथ मुलगा त्या ठिकाणी म्हणत असतो. त्याचे आईवडील दोघंही लहानपणी वारलेले असतात. परत अ पर्सन हू हेल्प्स अनदर टू कमिट अ क्राईम इज कॉल्ड म्हटलंय. म्हणजेच जो काही मदत वगैरे करतो त्याला आपण काय म्हणतो की कॉम्प्लिस वगैरे त्याला आपण म्हणतो. ओके, संगती वगैरे. परत पुढचा प्रश्न बघा 30वा शेवटचा असेल. 20 प्रश्न इंग्रजी व्याकरणाचे.
विच प्रिपोजिशन करेक्टली कम्प्लीट्स द सेंटेन्स इंडिया हॅज अ साइंड अन ॲग्रीमेंट डॅश फ्रान्स टू एनहान्स ट्रेड रिलेशनशिप वगैरे. तर याच्यामध्ये रिलेशन्स आलं ना. हां, तर इथं जे आहे ते विथ त्या ठिकाणी प्रिपोजिशन तुम्हाला ॲड त्या ठिकाणी होईल. ओके, सो अशा पद्धतीचे हे प्रश्न आहेत. जेवढं जास्त होईल तेवढं इन डिटेलमध्ये अशा पद्धतीनं या सर्व टॉपिकवर थोडं तुम्ही फोकस करा. परत पुढं बघा की जनरल नॉलेजच्या बाबतीत सांगायला गेलं की महाराष्ट्रातील राज्यसभेच्या जागांची संख्या किती आहे. तर सोपे सोपे प्रश्न. 19 त्या ठिकाणी जागा आहे. लोकसभेच्या बाबतीत सांगायला गेलं तर ऑलमोस्ट एक 48 आहेत. ओके, परत विधान परिषदेची 78 आहे. विधानसभेची 288 आहे. हे अशा पद्धतीनं करा. परत लोकसभेची थोडंफार नोट डाऊन करून घ्या. लोकसभेची जी आहे ती ऑलमोस्ट एक 552 आहे. राज्यसभेची सांगायला गेलं तर 250 आहे. हे सगळे जे काही आपलं विधानसभा, राज्य विधिमंडळ, त्यानंतर संसद यातील संख्या हे नोट डाऊन करून घ्या. परत तुम्हाला विचारलं की शिवसागर जो काही डॅम आहे, शिवसागर धरण कुठल्या नदीवर आहे, तर तो कोयना नदीवर स्थित असलेलं हे धरण आहे. परत पुढं काय दिलं की विच किंवा कोणत्या ग्रहाला लाल ग्रह म्हणून ओळखलं जातं, तर जो काही मंगळ ग्रह आहे त्याला आपण लाल ग्रह म्हणून ओळखतो. ओके, परत इन विच कंट्री इज परत असू द्या चेरेनोबिल अणुऊर्जा प्रकल्प कोणत्या देशात आहे, तर हा जो आहे तो युक्रेनमध्ये त्या ठिकाणी स्थित असणारा हा प्रोजेक्ट आहे. परत भूभागाच्या बाबतीत महाराष्ट्रातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा जिल्हा, तर दुसऱ्या क्रमांकाचा जो काही सर्वात मोठा जिल्हा भूभागाच्या बाबतीत पुणे आहे. सर्वात पहिला कुठला आहे कमेंट करून द्या. परत महाराष्ट्रातील कुठलं शहर काय म्हटलं की टायगर कॅपिटल ऑफ इंडिया किंवा वाघांची राजधानी म्हणून ओळखलं जातं, तर नागपूरला त्या ठिकाणी आपण वाघांची राजधानी म्हणतो. परत पुढं बघा की 2024 महाराष्ट्र भूषण पुरस्कार वगैरे कोणाला मिळाला, तर राम सुतार यांना जो आहे तो हा महाराष्ट्र भूषण पुरस्कार त्यांना त्या ठिकाणी मिळालेला आहे. परत पुढं बघायला गेलं की खालीलपैकी कोणत्या किल्ल्यास युनेस्कोने जागतिक वारसास्थळ म्हणून मान्यता दिलेली नाही म्हटलंय. लक्षात ठेवा, तर युनेस्कोमध्ये जे काही किल्ले आहेत त्याच्यामध्ये पुरंदर किल्ल्याला त्या ठिकाणी मान्यता या ठिकाणी देण्यात आलेली नाही आहे. परत पुढं काय दिलं की हे सगळं नोट डाऊन करून घ्या की एलिफंटा लेण्यांना युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळाचा दर्जा कोणत्या वर्षी देण्यात आला, तर याच्यामध्ये बघायला गेलं तर जो काही 1987ला जो आहे तो हा जो आहे तो देण्यात आलेला आहे. परत पुढं बघा की कोणत्या देशात सर्वाधिक आयुर्मान आहे, तर याच्यामध्ये जर बघायला गेलं तर जो काही सी ऑप्शन हाँगकाँग या देशामध्ये जो आहे तो याच्यामध्ये आहे. ओके, सो नोट डाऊन करून घ्या. बाकी काही डाऊट असतील मला नक्की कमेंटद्वारे विचारू शकता. आज आपण 40 प्रश्नांवर थांबूयात. बाकीची जी काही PDF आहे ती आपण उद्याच्या किंवा 5 सेकंडमध्ये पाहूयात. तोपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल करून घ्या. काही डाऊट असतील कमेंट करून द्या. बाकी तुम्हाला भेटेन अशाच व्हिडिओसोबत, अशाच माहितीवर, त्यासोबत अशीच तुमची तयारी आपल्या चॅनलच्या माध्यमातून करून घेतली जाईल. बाकी भेटूयात पुढच्या भागात. धन्यवाद.